शुभविवाह या मालिकेच्या 4 एप्रिलच्या भागामध्ये मालिकेने जबरदस्त टर्न घेतलेला आहे। स्वतः भूमीने आकाशची माफी मागितलेली आहे आणि आता भूमीने आकाशला खूप मोठं सिक्रेट पण सांगितलेलं आहे। आता हे कसं घडलंय, आकाशबद्दल अचानक भूमीचं मत कसं बदललं आणि हे स्वप्न नाही तर सत्य आहे। 4 एप्रिलच्या भागामध्ये भूमी आता त्या मित्रमंडळाच्या ॲड्रेसवरती येते आणि ते दोघं जण बोलत असतात। आकाशने आपल्याला सांगितलं होतं की तो आपल्याला मारणार नाही, थोडी ॲक्टिंग करेल, पण त्याने आपल्याला खरोखर मारलं रे, म्हणजे पैसे तर खूप दिले पण आपल्याला मारायला नको हवं होतं। भूमी हे सगळं ऐकते आणि ती विचार करते, आकाश तू इतक्या खालच्या पातळीला उतरशील असं मला खरंच वाटलं नव्हतं। आता मात्र इकडे भूमीच्या मनामध्ये खूप राग भरतो आणि तिकडून ती निघून जाते। आता भूमी निघून गेल्यावर ती तिकडे अभिजित येतो आणि भूमी आता तू जे ऐकलंस ना ते सगळं मी तुला ऐकवलेलं आहे, म्हणजे मी या माणसांना जे सांगायला सांगितलंय तेच या माणसांनी तुला सांगितलंय असं म्हणत तो आता त्या दोघांना भेटतो। ते दोघं म्हणतात, सर तुमचं तर काम झालं पण पैसे, असं म्हटल्यावर ती अभिजित त्यांना खूप सारे पैसे देतो। तोपर्यंत इकडे आता आकाश मात्र बागेमधली सगळी फुलं छानपैकी काढून भूमीसाठी एक गुच्छ बनवतो। तितक्यात तिथे भूमी येते। आकाश म्हणतो, हे घे भूमी। यावरती भूमी म्हणते, तू कधी सुधारणारच नाहीयेस ना, म्हणजे तू इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतोस यावरती माझाच विश्वास बसत नाहीये। म्हणजे हा मुलींना मिळवण्यासाठी किंवा मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं बऱ्याचशा ट्रिक करतात, पण तू मात्र आज खूप हद्द केलीस। आकाश म्हणतो, अगं भूमी मी तुला तेच सांगतोय, काल जे मी वागलो ते तुला आवडलं नाही ना, त्यासाठी मी तुला सॉरी म्हणायला चालू होतो। भूमी म्हणते, किती ऍक्टिंग करशील? आकाश म्हणतो, ऍक्टिंग कसली ऍक्टिंग? अगं भूमी असं काय करतेस? भूमी म्हणते, तूच त्या मित्रांना किंवा त्या मित्रमंडळाला पैसे दिलेस, तूच त्यांना सांगितलं होतंस की मला मुद्दाम छेड काढा आणि तूच पुन्हा मला वाचवण्याची ऍक्टिंग करायला आलास। यावरती आकाश म्हणतो, भूमी काय बोलतेस तू? मग मात्र आता इकडे मनू येते आणि ताई तुझा काहीतरी गैरसमज झालाय, आकाश जिजू असं का करतील? यावरती भूमी म्हणते, मनू तू किती ओळखतेस ग याला? तू याला आत्ता हे लग्न ठरल्यापासून ओळखतेस, पण तू माणसं ओळखण्यामध्ये चुकतेस। यावरती अथर्व म्हणतो, ताई अगं ती नसेल ओळखत, पण मी माझ्या भावाला पहिल्यापासून ओळखतो ना, तो असं काही करणार नाही, मला खात्री आहे तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे। यावरती भूमी सांगते, माझा गैरसमज काही नाही, मी कोणत्याही पुराव्याशिवाय हे बोलत नाहीये, हे बघ। असं म्हणत ती पावती काढते आणि सांगते, मला याच्या पॉकेटमध्ये म्हणजे याच्या कुर्त्याच्या खिशामध्ये मला सापडला होता हे मित्रमंडळ, 21,000ची पावती आहे ही, 21,000ची, आणि याच्या मागे त्या मुलाचं नाव सुद्धा होतं। त्या मुलाचं नाव बघून मी त्याला भेटायला गेले, फोन केला तर त्या दोघांचं मी बोलणं ऐकलं। ते सांगत होते की आकाशने आम्हाला पैसे दिले आणि हे सगळं करायला लावलं। इतका चीप लेवलला तू खाली उतरशील खरंच मला वाटलं नव्हतं, आज माझ्या मनातून तू पूर्णपणे उतरलास आकाश। असं म्हणत भूमी आता आकाशला खूप काही बोलत असते आणि फायनली ती आकाशला सांगते, हे बघ हे लक्षात ठेव, हे करून तू मला इम्प्रेस करत असशील ना तर या जन्मात काय 7 जन्मात सुद्धा मला तुला कधीही साथ द्यायची नाहीये। असं म्हणत मात्र आता इकडे भूमी आकाशवरती चिडते आणि तिकडून निघून जाते। आकाश म्हणत असतो, हे कुणी केलंय सगळं? म्हणजे माझ्या कुर्त्याच्या पॉकेटमध्ये ती पावती आली कुठून? हे सगळं काय घडतंय? माझ्या तर समजण्याच्या पलीकडे आहे हे सगळं, म्हणजे या सगळ्यामध्ये कुणीतरी आहे जे मला अडकवण्याचा प्रयत्न करतंय, कोण आहे? त्यावेळेला भूमीने ती पावती तिकडे टाकून फेकून दिलेली असते आणि मग तीच पावती आता मात्र अथर्व उचलतो, त्या पावतीवरील नाव बघतो, त्या पावतीवरील नंबर बघतो आणि ताबडतोब जाऊन त्या माणसाची भेट घेण्याचं ठरवतो। आणि आता दोघही जण म्हणजे मनू आणि अथर्व हे दोघं जण त्या माणसाला भेटायला जातात। आकाश खूप उदास असतो आणि तो आतमध्ये निघून जातो। रागिणी हे सगळं ऐकत असते आणि आकाश तुझ्या सगळ्या नाड्या ना माझ्या हातामध्ये आहेत, म्हणजे तू कितीही काही केलंस ना तरी माझ्या पलीकडे तू जाऊ शकत नाहीस। तुला कसं खेळवायचं, काय करायचं हे सगळं माझ्या हातात आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुला खेळवतच राहणार। असं म्हणत रागिणी आता मात्र खूप चिडलेली असते आणि आकाशला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी रागिणीचाच हा डाव असतो। इकडे आता त्याच वेळेला मानसी आणि अथर्व त्या माणसाला भेटून येतात आणि मग भूमीला आवाज देत मानसी म्हणते, ताई खाली ये।
ताई आत्ताच्या आत्ता खाली ये. यावरती भूमी म्हणते मनू काय झालं तुला ओरडायला. मग मात्र मानसी म्हणते तू खाली ये, तुझ्या समोर सगळं सत्य आता येणार आहे. असं म्हटल्यावरती आता भूमी खाली येते. सगळेच जण येतात आणि समोर मात्र इन्स्पेक्टर त्या माणसाला घेऊन आलेले असतात. आता समोर त्या माणसाला बघितल्यावरती अभिजित, रागिणी, पौर्णिमा सगळ्यांचे धाबे दणाणतात. संपलं, आता आपलं सगळं संपलं, कारण याला पोलिसांनी पकडून आणलंय. म्हणजे झालं, आपण ह्याला पैसे दिले होते हे आपल्या समोर येणार. अभिजित घाबराघुबरा होऊन रागिणीकडे पाहायला लागतो. आई आता काय करायचं. त्यावेळेला भूमी म्हणते हा इथे. यावरती अथर्व म्हणतो हो, तुझा विश्वास बसत नव्हता ना आमच्यावरती, म्हणून आम्ही ह्याला इथे घेऊन आलोय. जर ताबडतोब आम्ही ह्याला इकडे आणलं असतं ना तर तुला वाटलं असतं की आकाशने आम्हाला सांगितलंय, म्हणून आम्ही याच्यापर्यंत पोहोचून त्याचं नाव पोलिसांना सांगितलं. मग स्वतः पोलीसच त्याला इकडे घेऊन आलेत. मग ते पोलीस आणि तो जे खरं आहे ते तुला सांगतील. यावरती भूमी म्हणते पण तुम्हाला याचं नाव कुठून कळलं, ते तर आकाशनेच सांगितलं असेल ना. यावरती मानसी सांगते ताई किती संशय घेशील आकाश भाऊजींवरती, त्यांनी खरंच आम्हाला काही नाही सांगितलेलं आहे. तुला माहिती आहे का, तू ज्या वेळेला ती पावती चुरगळून खाली टाकली होतीस ना, तीच पावती आम्हाला सापडली होती आणि त्याच पावतीवरून पत्ता शोधत आम्ही त्याला पकडलेला आहे. म्हणजे आम्ही पोलिसांकडे गेलो, कारण आम्हाला माहिती होतं जर का आम्ही तुला हे सांगितलं किंवा आम्ही डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचलो तर तुला वाटेल की जिजूंनीच हे सगळं केलेलं आहे. आणि पोलीस म्हणतात बोल काय खरं आहे ते बोल. त्यावरती आता तो सांगायला लागतो हो, या सगळ्यामध्ये आकाशचा काहीच हात नाहीये. तरी पण भूमीचा विश्वास बसायला तयार नसतो. भूमी म्हणते हे सगळं तुम्हाला आकाशने सांगायला सांगितलं असेल ना, त्यानेच तुम्हाला सांगायला सांगितलं असेल, तुमच्यावरती दबाव आणला असेल. यावरती मात्र आता तो माणूस म्हणायला लागतो नाही, म्हणजे आमच्यावरती दबाव वगैरे काही आणला नाहीये आणि पोलिसांच्या समोर आम्ही कशाला खोटं बोलू. पोलिसांच्या समोर खोटं बोलायची आमची काही हिंमत नाहीये. खरंच तुम्हाला सांगतोय तेच खरं आहे, याने आम्हाला काही पैसे वगैरे दिले नव्हते. भूमी म्हणते मग तुम्ही तिकडे बोलत होता ते सगळं काय होतं. यावरती तो सांगतो मी तुम्हाला सगळं सांगतो, म्हणजे या सगळ्यामध्ये आकाशचा काही दोष नाहीये. आकाशने ऑलरेडी आम्हाला पैसे वगैरे काहीच दिले नव्हते, पण त्याने आम्हाला मारलं, तुमच्या समोर आमचा अपमान केला. तो अपमान आम्हाला सहन झाला नाही आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही आकाशला या प्रकरणामध्ये अडकवायचं ठरवलं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे येत होतात ना, आम्ही ऑलरेडी पाहिलेलं होतं आणि म्हणून आम्ही तो सगळा विषय काढला आणि या विषयामध्ये आकाशला पूर्णपणे अडकवलं, कारण आम्हाला आकाशचा बदला घ्यायचा होता. असं म्हणत तो आता काहीतरी सांगायला लागतो. यातलं अर्धच सत्य असतं. म्हणजे आकाशला अडकवण्याचा प्लॅन असतो, पण प्लॅन या लोकांचा नसतो, तर प्लॅन अभिजित आणि रागिणीचा असतो. त्यावरती भूमीला मात्र हे पटायला काही तयार नसतं. मग मात्र तो सांगतो हो, म्हणजे आकाशने मारलं याचा बदला घेण्यासाठी आम्ही हे सगळं केलं. यावरती भूमी म्हणते खोटं बोलताय तुम्ही, कारण जर हे सगळं तुम्ही घडवून आणलेलं असेल तर मग आकाशच्या पॉकेटमध्ये असलेलं ते चिठ्ठी, ती पावती आता मात्र रागिणी हादरते, कारण ती पावती रागिणीनेच ठेवलेली असते. रागिणी या सगळ्यामध्ये अडकत चाललेली असते. भूमीला संशय मात्र पक्का आलेला असतो की हा माणूस काहीतरी खोटंच बोलतोय. मग मात्र भूमी सांगते मग ती पावती कशी काय आली, तुम्ही खोटं बोलताय. यावरती तो म्हणतो नाही, तुमचे धुळवडीचे कपडे हे बाहेरच होते, धुळवडीचे कपडे बाहेर होते आणि ते आम्ही पाहिलेलं होतं. त्याच कपड्यामध्ये आकाशचा कुर्ता आम्ही ओळखला, आकाशचा कुर्ता ओळखला आणि त्यामध्ये आम्ही ती पावती ठेवली आकाशला अडकवण्यासाठी. त्याच्यावरती नाव पण लिहिलं, त्याच्यावरती नंबर सुद्धा लिहिला आणि तो नाव आणि नंबर लिहून आम्ही मुद्दाम ते पॉकेटमध्ये ठेवलं, जेणेकरून तुम्ही हाऊस मॅनेजर आहात, तुम्ही हे सगळं बघाल आणि आम्हाला समजलं होतं की तुम्ही हे सगळं बघून आमच्यापर्यंत पोहोचणार, म्हणून तुम्ही येणार. मग आम्ही इकडे बोलायला लागलो, आकाशला अडकवण्यासाठी आम्ही हे सगळं केलं होतं. मग मात्र आता इकडे भूमी चिडते. भूमी चिडल्यावरती मात्र आता पोलीस म्हणतात हा तुमचा गुन्हेगार आहे, याला काय शिक्षा करायची. यावरती आकाश म्हणतो काय चाललंय तुझं हे, म्हणजे का असं खोटं वागलास. आम्ही तिला जपण्याचा प्रयत्न करतोय आणि तू तिला, आता आम्ही तिला जपण्याचा प्रयत्न करतोय या वाक्यावरती भूमीला आक्षेप असेल हे मात्र त्याला समजतं. मग आकाश म्हणतो म्हणजे ती माझ्या दोन्ही वहिन्यांची बहीण आहे,
आम्ही तिला जपण्याचा प्रयत्न करतो, पण तू हे जे केलंस ना, तुला सोडणार नाही आणि इन्स्पेक्टर साहेब, जी योग्य शिक्षा असेल ती याला मिळालीच पाहिजे असं म्हणत मात्र आता आकाश त्याला पोलिसांच्या हवाली करतो. पोलीस म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही त्याला योग्य ती शिक्षा देऊ असं म्हणत आता मात्र पोलीस त्याला घेऊन जातात. इकडे भूमीला समजतं की आपलं खूप मोठी चूक झालेली आहे. आपण जी चूक केले आकाशच्या बाबतीत त्याला ओळखण्यामध्ये, हे सगळं खूप चुकीचं आहे. पण आकाश तिकडून निघून जातो. भूमी सुद्धा मान शर्मेने खाली घालून तिकडून निघून जाते. आता आकाश आपल्यासाठी चांगला विचार करतोय, पण आपण आकाशला ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केली हे भूमीला समजलेलं असतं. मग मात्र आता इकडे खूप मोठी घटना घडणार असते. रागिणी खूप हादरते, कारण अगदी मरता मरता वाचलो, नशीब त्या माणसाने आपल्यावरती आळ घेतला म्हणून, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं असा विचार करत रागिणी सुटकेचा निश्वास सोडते. मग मात्र आता इकडे मानसी सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव ताई, तू चुकलेस, तुला त्यांची माफी मागायला पाहिजे असं म्हणत ती आता भूमीला माफी मागायला सांगते. भूमी आकाशची माफी मागण्यासाठी त्याच्या पुढे मागे करत असते, पण आकाश काय कमी असतो. आकाश सुद्धा भूमीला मुद्दाम, माझ्या कानात इतकं पाणी गेलंय ना, मला खरंच काही ऐकू येत नाहीये असं म्हणायला लागतं. भूमी म्हणते, आकाश ऐक ना, मला तुझी खरंच माफी मागायची आहे. आकाश म्हणतो, काय, मला ऐकायलाच येत नाहीये. भूमी आकाशच्या मागे मागे जात असते. कशी याची माफी मागू, कसं याला म्हणू असं म्हणत असताना तिचा शिड्यांवरून तोल जातो. स्टेअरवरून ती खाली पडते. आकाश तिला सावरतो. भूमी म्हणते, आकाश खरंच मला माफ कर, तुला ओळखण्यात चूक झाली. आता नव्याने भूमी आकाशच्या कशी प्रेमात पडणार पाहणं रंजक ठरणार आहे.